फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण एक खूप छान रेसिपी बघणार आहोत। जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राइब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा। तसेच आमच्या व्हिडिओला कमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा। वाव, हे बघा आपलं हे मूंगलेट इतकं मस्त झालेलं आहे। आता मुलांच्या शाळा पण चालू झालेल्या आहेत, तर हे खूप हेल्दी आहे। अगदी त्यांना डब्यामध्ये द्यायला पण छान आहे, किंवा नाश्त्याला सुद्धा बनवायला छान आहे, किंवा आपण कोणी पाहुणे येणार असतील तर साईड डिश म्हणून सुद्धा बनवायला छान आहे। चला तर मग बघूया आपण हे मूंगलेट कसं बनवायचं आहे ते। आज आपण नाश्त्यासाठी मूंगलेट बनवणार आहोत। त्याच्यासाठी ही एक वाटी आहे, ही एवढं मी मूग डाळ घेतलेली होती आणि 1 टेबलस्पून उडीद डाळ घेतली आहे, आणि हे मी 4 तास भिजत घातलेलं होतं स्वच्छ धुवून। आता ह्याच्यातलं आपण सर्व पाणी काढून घेऊया। मिक्सर जारमध्ये डाळ घेतलेली आहे। आता ह्याच्यामध्ये फक्त आपण 1 टेबलस्पून पाणी घालूया आणि थोडंसं जाडसर वाटून घेऊया। आता हे आपण चांगलं वाटून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण 2 हिरव्या मिरच्या आणि थोडं आलं हे कुटून घेतलेलं आहे आणि हे घालूया। आपल्याला पाहिजे तर आपण चिरून सुद्धा घालू शकतो, पण लहान मुलांना जर डब्यात द्यायचं असेल तर असं हे आपण कुटून टाकलं तर त्यांना खायला त्रास होणार नाही। त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण 1 टेबलस्पून बारीक कांदा असा चिरून घातलेला आहे। त्यानंतर 1 टेबलस्पून शिमला मिरची बारीक चिरून घालूया। थोडंसं आपण गाजर घालूया चिरून, किंवा असं उभं हे असं कट करून। आता चवीप्रमाणे आपण मीठ घालूया आणि आता हे चांगलं मिक्स करूया। हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद घालूया, त्याच्याने रंग येईल अगदी छान। आणि थोडंसं आपण 1/4 टीस्पूनला थोडं कमी हिंग घालूया आणि आता हे चांगलं मिक्स करूया। आपण ह्याच्यामध्ये स्वीट कॉर्न सुद्धा वाफवून टाकू शकतो। आता ह्याच्यामध्ये आपण 1/4 टीस्पूनला थोडं कमी बेकिंग सोडा घालणार आहोत। जर आपल्याला पाहिजे तर आपण इनो सुद्धा घालू शकता। आणि थोडंसं ह्याच्यावरती पाणी घालूया आणि चांगलं मिक्स करूया। नॉनस्टिक पॅन गरम करायला ठेवला आहे, चांगलं मिक्स केलेलं आहे, थोडं फ्लफी पण झालेलं आहे। आता पॅनमध्ये घालूया। पॅनमध्ये मी थोडं बटर घातलं आहे आणि पसरवून घेतलं आहे। वरतून आपण बीटरूटच्या अशा पातळ स्लाइस करून घेतल्या आहेत, त्या घातल्या आहेत, आणि थोड्या गाजरच्या पण पातळ अशा स्लाइस करून घेतल्या आहेत, त्या घातल्या आहेत। थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि थोडीशी लाल मिरची पावडर घातली आहे। आता हे छान आपण फ्राय करून घेऊया मीडियम गॅस तवावरती। आता हे वरतून ड्राय झाल्यासारखं दिसतं आहे। आता हे उलट करून घेऊया। उलट करताना हळूवारपणे करून घ्यायचं आहे। उलट केलेलं आहे, खालून बघा कसं मस्त अगदी क्रिस्पी झालेलं आहे, आणि अशी खुशबू पण इतकी सुंदर येते आहे। आता परत आपण उलट केलेलं आहे, दुसऱ्या बाजूनी सुद्धा इतकं छान अगदी मस्त अगदी क्रिस्पी झालेलं आहे। आता आपण हे सर्व करूया। आता मूंगलेट आपण हे सर्व करूया। इतकं मस्त झालेलं आहे, अगदी छान क्रिस्पी झालेलं आहे, टेस्टी झालेलं आहे, आणि मूग डाळ तर आपल्या आरोग्यासाठी खूप हितावह सुद्धा आहे। फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका। यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया। धन्यवाद।